गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण सहकाराची तत्वे आणि पद्धती या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित विविध महत्त्वाच्या मुद्द्यावर कशा पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न निर्माण होऊ शकतात, कशा पद्धतीनं बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ते तुम्हाला अचूक पद्धतीने कसे सोडवता येतील याबाबतचा आपण सराव करीत होतो. त्यामध्ये आपण भारतातील पहिला सहकारी कायदा कोणत्या साली पास झाला याबाबतचा महत्त्वाचा प्रश्न पाहिला होता. तसेच मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला याबाबत बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला. तसेच प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना कोणत्या मुदतीचे कर्ज देतात, अति अल्प मुदतीचे देतात, अल्प मुदतीचे देतात का मध्यम मुदतीचे देतात का दीर्घ मुदतीचे कर्ज देतात याबाबतचा बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासला. त्यानंतर भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला याबाबत आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला. अशाच रीतीने आपण सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना कोणत्या सहकारी संस्था म्हणतात याबाबत त्या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला. असे विविध मुद्द्यांच्या संदर्भात विविध महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत सहकाराची तत्वे आणि पद्धती या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित कसे प्रश्न तयार होतात, त्यामध्ये पर्याय कसे दिले जातात आणि त्यापैकी योग्य पर्याय कसा आपण निवडायचा याबाबत त्या ठिकाणी सविस्तर अध्ययन केले. आजच्या तासामध्ये आपण 3 प्रश्न अभ्यासणार आहोत, 3 बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. तर त्यामध्ये पहिला बहुपर्यायी प्रश्न असेल, सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला किती मत देण्याचा अधिकार असतो याबाबतचा पहिला बहुपर्यायी प्रश्न असेल आजचा. त्यानंतर सहकाराची मूलतत्वे कोणती आहेत याबाबतचा दुसरा आणि तिसरा प्रश्न आपला असेल. तर क्वेश्चन नंबर 22, कारण यापूर्वीच्या तासामध्ये आपण 21 बहुपर्यायी प्रश्न अभ्यासली, या तासामध्ये आपण 22वा बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न नीट लक्षात घ्या. सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला, कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था असो, सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला रिकामी जागा मत देण्याचा अधिकार असतो. सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला रिकामी जागा मत देण्याचा अधिकार असतो. अ पर्याय आहे 1, ब पर्याय आहे 2, क पर्याय आहे 3 आणि ड पर्याय आहे 4.
तर सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला मतदान करताना किती मत देण्याचा अधिकार असतो? पर्याय अ आहे 1, पर्याय ब आहे 2, पर्याय क 3, पर्याय क 4. या 4 पैकी एक पर्याय हा योग्य पर्याय आहे. सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला रिकामी जागा मत देण्याचा अधिकार असतो. अ पर्याय आहे 1. तर सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला रिकामी जागा मत देण्याचा अधिकार असतो. तर योग्य उत्तर आहे अ 1. सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. कारण सहकारी संस्थेतील प्रत्येक निवडणूक मतदान ही लोकशाही पद्धतीनं होत असतं. लोकशाही पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे एका नागरिकाला 1 मत देण्याचा अधिकार असतो, त्याचप्रमाणे सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे अपर्याय 1 हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय होता 2, अयोग्य आहे तो. क पर्याय होता 3, ड पर्याय होता 4. ब, क आणि ड हे तीनही पर्याय चूक आहेत, अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे 1, कारण सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. कारण सहकारी संस्था हे लोकशाही तत्वानुसार चालणाऱ्या संस्था असतात. त्यामुळे सहकारी संस्थेतील प्रत्येक सभासदाला 1 मत देण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 23. प्रश्न क्रमांक 23. रिकामी जागा डॅश 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 रिकामी जागा ही सहकाराची मूलतत्वे होत. रिकामी जागा ही सहकाराची मूलतत्वे होत. सुरुवातीलाच रिकामी जागा दिलेली आहे आणि पुढं वाक्य दिलेलं आहे की ही सहकाराची मूलतत्वे होत. पर्याय अ आहे ऐच्छिक व खुले सभासदत्व. पर्याय ब आहे लोकशाही. पर्याय क आहे अधिक्याचे वाटप आणि पर्याय ड आहे वरील सर्व. तर पहा, रिकामी जागा ही सहकाराची मूलतत्वे होत. अपर्याय काय आहे? ऐच्छिक व खुले सभासदत्व. आपण सहकाराची तत्वे अभ्यासली, त्यामध्ये सहकाराची मूलतत्वे आणि सहकाराची अन्य तत्वे किंवा सहकाराची इतर तत्वे अशा प्रकारचे सहकाराची तत्वे आपण अभ्यासली. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला रिकामी जागा ही सहकाराची मूलतत्वे होत असा प्रश्न विचारला. तर खालीलपैकी कोणतं तत्व हे सहकाराचं मूलतत्व आहे, तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अ आहे ऐच्छिक व खुले सभासदत्व. ऐच्छिक व खुले सभासदत्व हे सहकाराचे मूलतत्व आहे का? होय. सहकाराचे सभासदत्व हे ऐच्छिक असते आणि खुले सभासदत्व असते. त्यामुळे ऐच्छिक व खुले सभासदत्व हे सहकाराचं मूलतत्व आहे. म्हणून अपर्याय हा बरोबर पर्याय आहे. ब पर्याय आहे लोकशाही. तर सहकार हे लोकशाही पद्धतीने चालत असतो. सहकारी संस्था ह्या लोकशाही पद्धतीने चालत असतात. त्यामुळे लोकशाही ही सहकाराची मूलतत्वे होत. तर ब पर्यायसुद्धा योग्य आहे. क पर्याय आहे अधिक्याचे वाटप. सहकारी संस्थांना जो लाभ होतो, जो नफा होतो,
ते आधिक्य जे निर्माण होतं ते आधिक्याचं वाटप कशा पद्धतीनं करावं याबाबतचं सहकाराचं जे तत्त्व आहे ते सुद्धा मूलतत्व आहे. त्यामुळे अपर्याय ऐच्छिक व खुले सभासदत्व हा योग्य आहे. ब पर्याय सुद्धा लोकशाही हाही योग्य आहे. क पर्याय अधिक्याचे वाटप हा सुद्धा योग्य आहे, कारण ही तीनही तत्वे सहकाराची मूलतत्वे आहेत. त्यामुळे ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व. कारण वरील अ, ब आणि क ही तीनही पर्याय ही सहकाराची मूलतत्वे होत. त्यामुळे ड पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय होय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24. रिकामी जागा हे सहकाराची मूलतत्वे होत. पुन्हा तोच प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काहीही फरक नाही आणि पर्याय मात्र भिन्न दिलेले आहे. त्यामुळे उत्तरसुद्धा भिन्न असू शकतं. अ पर्याय आहे भांडवलावरील मर्यादित व्याज. ब पर्याय आहे सहकार शिक्षण. क पर्याय आहे सहकारांतर्गत सहकार आणि ड पर्याय आहे वरील सर्व. तर रिकामी जागा हे सहकाराची मूलतत्वे होत. अ पर्याय भांडवलावरील मर्यादित व्याज हे सहकाराचं मूलतत्व आहे. ब सहकार शिक्षण हे सुद्धा सहकाराचं मूलतत्व आहे आणि क पर्याय सहकारांतर्गत सहकार हे सुद्धा सहकाराचं मूलतत्व आहे. त्यामुळे अ, ब, क हे तिन्ही पर्याय योग्य असल्यामुळे योग्य पर्याय ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे, कारण वरील तीनही सहकाराची मूलतत्वे आहेत. त्यामुळे ड पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.